खऱ्या अर्थाने आताच आमचे उपजिल्हा प्रमुख आपल्याला बऱ्याच विस्तृत माहिती दिली, पण मी सांगताना फक्त एवढंच सांगेल की संजय गरुड तो झाकी आहे, अभी बडी मछलियां बाकी आहे। जळगावमध्ये जे आज या शालेय शिक्षण संस्थेमध्ये लोकांना आमची शाळा ग्रँडेड आहे, प्रायव्हेट शाळेवाल्यामध्ये 20-20, 30-30 लाखाचा रेट ठरलेला आहे आणि हा खूप मोठा घोटाळा आता ही सुरुवात जळगावपासून झालेली आहे आणि SIT मार्फत चौकशी करण्यात यावी याच्यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी हरकर साहेबांना निवेदन दिलं आणि आमची मागणी आणि आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा। आज आम्ही या निवेदना माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा संदेश दिलेला आहे। पण जर याच्यात जर एवढ्या 15 दिवसात 8 ते 15 दिवसात जर कुठलीही कारवाई झाली नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छेडणार आहोत। प्रमोद गंगाधर घुगे, तालुका प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतच आहात की विद्यार्थी वर्ग यांना शिकवण्यासाठी जे आपण शिक्षकांची भरती करतो ते भरती करण्यासाठी जे संस्था चालक असतात ते संस्था चालक बोगस शालार्थ ID तयार करून शासनाची दिशाभूल कशी करतात हे आजच्या माध्यमातून आपल्या जगाला दिसतंय। आणि कालच त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यातील मंत्री महोदय सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांचे खंदे समर्थक भाजपाचे नेते संजय गरुड यांना काल अटक झाली। आता हे संजय गरुड कोण आहेत की 2024 साली मुंबई येथे मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यांनी मुंबईला पक्ष प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये। आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की संजय गरुड आणि गिरीश महाजन आता आपण सर्वजण म्हणजे हम साथ साथ है असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। मग आता हे वक्तव्य साजेसं तुम्हाला शोभत आहे कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे शालार्थ ID घोटाळा, जो आपला समर्थक आहे, जो आपला भाजपाचा नेता आहे संजय गरुड यांनी तो घोटाळा केलेला आहे। जवळजवळ त्यांच्या संस्थेमध्ये शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी ही जी त्यांची संस्था आहे, या संस्थेमध्ये 177 शिक्षक यांचे बोगस शालार्थ ID तयार करून शासनाचे जवळपास 25 कोटी लाटण्याचं काम यांनी केलं। शासनाकडे आम्हाला मागणी अशी करायची आहे की आपण संजय गरुड यांना तर अटक केलीच, ही तर एक सुरुवात आहे, पण जळगाव जिल्ह्यामध्ये असे कितीतरी संस्था चालक आहे की ते अनेक बेरोजगार तरुणांना त्यांना पैशाचा आमिष दाखवून त्यांचे बोगस शालार्थ ID तयार करून त्यांना फसवण्याचं काम करत आहे। आणि या सर्व संस्था चालकांना हे जे काही जळगाव जिल्ह्याचे आपल्याला स्वतः संकट मोचक म्हणून घेतात हे त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचं असं म्हणणं आहे, आमचा असा आरोप आहे की भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला खत पाणी घालणारी ही कंपनी आहे। मग या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना हे निवेदन पाठवलेलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जे जे संस्था चालक आहेत, जे संशयित आहेत, त्यांच्या संस्था चालकाचं आपण निष्पक्षपणे SIT ची चौकशी स्थापन करून त्यांची चौकशी करावी व त्यांना तात्काळ योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी। तसेच शासनाचा जो महसूल बुडालेला आहे, जे बोगस शिक्षक आहेत ते वेतन वसुली त्यांच्याकडनं करावी व पारदर्शक चौकशी करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे। प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, जळगाव जिल्हा।